नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज खूप छान विषयावरती मी बोलणार आहे. आपण गुरु भ्रमण पाहिलं होतं गेल्या वर्षी, जेव्हा 2 महिन्यासाठी गुरु कर्क राशीत आला होता आणि परत मागे मिथुनेमध्ये गेला, उरलेलं त्याचं मिथुनेतलं भ्रमण पूर्ण करण्यासाठी. ग्रह आपला नियम सोडत नाहीत, त्याच्यामुळे 1 वर्षभर गुरु एका राशीत असतो, तो 1 वर्ष त्याचं पूर्ण करतोच. आता ह्या वर्षी परत 1 जून 2026ला गुरु कर्क राशीमध्ये येणार आहे आणि तो 5 महिने तिथे असणार आहे. आणि जून महिन्यामध्ये तिथे म्हणजे 1 जूनला आल्यापासून तो 31 ऑक्टोबरपर्यंत तो कर्क राशीमध्ये संपूर्ण रास फिरून तो पुढच्या राशीत 2 महिन्यासाठी सिंह राशीत जाणार आहे. आणि तिथून परत 2 महिन्यांनी मागे येऊन जानेवारीपासून 24 जानेवारीपासून परत 24 जून 2027च्या आधी तिथपर्यंत हा गुरु परत कर्केमध्येच असणार आहे. त्यामुळे आता ह्या कर्क राशीमधला गुरु हा बराच काळ कर्क राशीत आहे आणि प्रत्येक रास लग्नासाठी तो कसे परिणाम देतो हे आपण बघूया. गुरुचं भ्रमण कसं परिणाम देतं हे बघणं ना फार मौज मजेचं असतं. ते अशासाठी की गुरु हा सर्वात मोठा शुभग्रह आहे आणि तो प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये सर्व चांगल्या गोष्टी दाखवतो. त्याच्यामुळे तो किती प्रकारे आपल्याला चांगलं फळ देणार आहे, कुठल्या रास लग्नासाठी किती वेळ चांगला आहे, हे सगळं आपल्याला बघायला फार मजा येते. आपण सर्व राशींसाठी आणि सर्व लग्नांसाठी, म्हणजे ही रास हे लग्न असं मी सांगणार आहे. आणि त्या राशीमध्ये किंवा लग्नामध्ये नक्षत्र ठरलेली आहेत. या प्रत्येक नक्षत्रासाठी तो गुरु कसं फळ देतोय हे पण आपण बघायचं आहे. चला जाऊया पुढच्या राशीकडे. तूळ रास आणि तूळ लग्न या लोकांच्यासाठी 1 जून 2026ला कर्क राशीत येणारा गुरु काय परिणाम देतोय. सर्वात उत्तम रास आहे गुरु बदलामध्ये तूळ राशी. गुरुचंद्राचा केंद्रयोग होतोय जो गजकेशरी सारखाच आहे कर्क आणि तूळमध्ये. क्रिएटिव्हिटी, कला कौशल्य, औषधशास्त्र ही सगळी शुक्राची कारकत्व आहेत आणि या सगळ्याचं हा गुरु प्रसरण करतोय, कारण केंद्रात आलेला आहे दशमामध्ये. हा दशमात आलेला गुरु धनस्थानाकडे, चतुर्थाकडे आणि षष्ठाकडे बघतोय, म्हणजे तूळ लग्नाच्या कुंडलीमध्ये. आणि तूळ राशीच्या लोकांना हा आलेला गुरु जो आहे हा 10वा आहे. हा नोकरीत प्रमोशन देणार आहे, कर्ज मिळवेल मोठं, त्यातून प्रॉपर्टी निर्माण होणार आहे, घरात सुखसोयी निर्माण होणार आहेत, नवीन वेगळ्या वेगळ्या प्रकारे काहीतरी गोष्टी खरेदी करण्याचा आनंद, घरामधल्या सुखसोयी वाढवण्याचा आनंद, नवीन आपल्यासाठी आवडीचा फोन खरेदी कराल, छान फोनची खरेदी होईल तुमच्याबरोबर. या सगळ्या गोष्टी धनस्थानामध्ये गुरु बघत असल्यामुळे पैसाही देतोय आणि चतुर्थामध्ये बघत असल्यामुळे सुखसोयीही देतोय. आणि या सगळ्या गोष्टींसाठी षष्ठाकडे बघताना प्रमोशन देऊन जास्त चांगल्या नोकरीमधलं पैशाचं मोठं स्थान पण देतोय. बहारदार गुरु आहे हा. या तूळ राशीच्या लोकांना यांचे नक्षत्र जी असतात चित्रा, स्वाती, विशाखा. चित्रा हे मंगळाचं नक्षत्र, स्वाती राहूचं आणि विशाखा गुरुचं नक्षत्र. या 3 नक्षत्रांमधून चित्रा ही तूळ रास असते. तर या चित्रा नक्षत्राच्या लोकांना 1 जून ते 31 ऑगस्ट अतिशय शुभ भ्रमण आहे या गुरुचं. या सगळ्या दिवसांमध्ये 1 जून ते 31 ऑगस्टमध्ये सणवार येणार आहेत सगळे श्रावण महिन्यातले. तर चतुर्थामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींमधनं खूप सुख अनुभवायला मिळणार आहे. अनेक सणवारांच्यामुळे किंवा अनेक लोक घरी आल्यामुळे, पाहुणे रावळे आल्यामुळे मजा करणार आहात तुम्ही. कौटुंबिक काहीतरी गोष्टी, सणवार आणि काही चांगले प्रसंग साजरे कराल. स्वाती नक्षत्राच्या लोकांना ऑगस्टपर्यंत उत्तम गुरु आहे. हे राहूचं नक्षत्र आहे, ऑब्सेसिव्ह. त्यामुळे घरातल्या सगळ्या आनंदाच्या गोष्टींमध्ये
यांना स्वतःची एक वेगळी इन्व्हॉल्वमेंट असते. मनापासून ही लोक हे सगळे एन्जॉयमेंट करतात, कारण कामत्रिकोणातली रास आहे ही. आणि विशाखा नक्षत्र जे आहे गुरुचं, याला पण ऑगस्टपर्यंत उत्तम गुरु आहे. हा गुरुचं नक्षत्रामधलं हे जे विशाखा नक्षत्र जे आहे तूळ राशीतलं, हे आध्यात्मिकतेकडे नेतं. तूळ राशीला मौज मजा करणं, लाईफ एन्जॉय करणं, याच्यानंतर आध्यात्मिकता हा गुण या गुरुचा या तूळ राशीला अनुभवता येतो. आपण या नक्षत्रातून पाहिलं. आता या नक्षत्रात रास असलेल्या सर्व स्त्री पुरुषांच्या वयोगटाप्रमाणे बघूया. 20 ते 40 मध्ये ज्यांची वय आहेत अशा तरुण लोकांना, जे उत्साही आहेत, ऑगस्टपर्यंत उत्तम गुरु आहे. हा चांगला फायदा घ्या संधींचा. नोकरीच्या संधी येतात, त्याचाही चांगला फायदा घ्या. आणि चतुर्थाकडे दृष्टी टाकतोय, त्यामुळे घराचा योग आलेला आहे. तुमच्या स्वतःचं घर होईल. घरामधल्या सगळ्या सुखसोयींचा तुम्हाला चांगला फायदा मिळणार आहे. आणि एकूणच घरामध्ये खूप कोझी छान वातावरण असणार आहे. तुमचं घराचं स्वप्न साकार झालं असं तुम्हाला वाटणार आहे. धनवृद्धीचे योग आहेत, कारण धनस्थानाकडे गुरु बघतोय. कौटुंबिक नात्यांमध्ये शुभ आहे, धनस्थानामध्ये शुभ आहे, नोकरीमध्ये शुभ आहे. म्हणजे एकूण 20 ते 40 वयोगटाच्या लोकांना आयुष्याची सुरुवातीला स्वतःच्या गोष्टीत सेटल होताना खूप चांगलं ग्रहमान हा गुरु वर्षभर देतोय. 40 ते 60 मध्ये नातवंडांचे योग आहेत. प्रॉपर्टीमध्ये वाढ होईल, बचतीच्या नवीन संधी येतील, कारण धनस्थानाकडे बघणारा गुरु हा कुटुंबामध्ये वाढ करतो, तसंच बचतीमध्ये आणि प्रॉपर्टीमध्ये, कौटुंबिक प्रॉपर्टीमध्ये, स्वतःच्या प्रॉपर्टीमध्येही वाढ करतो. 60च्या पुढे तुम्ही व्यापार विकासाच्या योजना आखाल. ज्यांच्या घरामध्येच व्यापार आहे, ज्यांचा घराचा सगळ्यातले सर्व लोक मिळून काही काम करतात, त्याच्या विकासाच्या योजना आखाल. आणि त्याच्यात तुम्हाला कुटुंबाचं सहकार्य चांगलं मिळेल, चांगलं धन मिळेल, प्रतिष्ठा मिळेल, प्रसिद्धी मिळेल, प्रॉपर्टीचं सुख अनुभवायला मिळेल. एकूण तूळ राशीच्या सर्व वयोगटाच्या लोकांना त्यांच्या आयुष्यात ज्या ज्या गोष्टींना प्रायोरिटी असते ते सगळं ऐहिक उत्तम अनुभवता येणार आहे. असा गुरु त्यांच्यासाठी फार शुभ गुरु आलेला आहे, नाही का? बघा तुम्हाला काय काय मिळून देतोय. माझा चॅनल सबस्क्राईब करा. आपण पुढच्या राशीतल्या लोकांसाठी गुरु काय करतो बघायला जाऊया. तोपर्यंत बाय बाय.